बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। गुढीपाडवा विशेष 1 नाही 2 नाही 3 गिफ्ट आता वाटप सुरू होत आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना आजपासून एप्रिलचा 10वा हप्ता हा वाटप सुरू झालेला आहे। 2100 रुपयांचं वाटप हे सुरू झालेलं आहे। महिलांना गुढीपाडव्याच्या आधीच मोठी भेटवस्तू मिळणार। आदिती तटकरे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे। बघा, लाडक्या बहिणीला गुढीपाडव्या सणाच्या आधीच 3 मोफत वस्तू ज्या भेटवस्तू आहेत ते कुठल्या मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी अतिशय आनंदी होणार आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। सर्व बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता त्याचबरोबर 10 ते 25,000 रुपये असे वेगळे अनुदान आता मिळत आहे। पहिलं जे गिफ्ट असणार आहे ते बघा, आता लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते राहिलेले आहेत ते सुद्धा त्यांना मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं दुसरं गिफ्ट काय असणार आहे आपण बघणार आहोत आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जर येणार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचं नाव हे यादीत राहणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही। ते आपण सुद्धा कामं कोणती आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। बघा, काळजी करू नका, 2100 रुपयांचा हप्ता हा सुरू झालेला आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून त्याची वितरण ही सुरू करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दुसरी भेटवस्तू आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता गुढीपाडवा विशेष आनंदाचा शिधा हा देण्यात येणार आहे। आणि एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली पण त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले। मी तुम्हाला आधीच सांगितलं, एप्रिलचा हप्ता तर सुरू झाला आहे परंतु सरसकट वाटप होणार का 2100 रुपयांचं तर नाही। तर ज्या लाडक्या बहिणी आपल्या या नियमांमध्ये बसतील, आता जे नवीन बदल झालेत ते आपण पाहूयात। त्याच्यानुसार कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहेत ते आपण व्यवस्थित पाहणार आहोत। तुम्हाला काम करायचं आहे काही मी तुम्हाला सांगतोय, परंतु त्याच्या अगोदर तिसरी भेटवस्तू पहा, लाडक्या बहिणींना साडी वाटपसुद्धा होणार आहे आणि गॅस सिलेंडरचे 1660 रुपये, हो 1660 रुपये 2 हप्त्याचे, जवळपास तिसरा सुद्धा हप्ता आपल्याला याच महिन्यात भेटू शकेल। कारण मार्च हा आपल्याला जर बघितलं त्यांनी असं सांगितलं होतं की एका वर्षात 3 गॅस सिलेंडर, आत्तापर्यंत फक्त आपल्याला एकच मिळालं आणि 1 वर्ष म्हणजे काय असतं तर मार्चचं जे आर्थिक वर्ष असतं ते मार्चला संपतं। तर खरं तर आपल्याला 3 हप्त्यांचे पैसे एकत्र येणार आहेत। 2400 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे येतील आणि 2100 रुपये लाडकी बहीण योजनेचे आणि 25,000 रुपयांचं अनुदान, असं एकंदरीत हे सगळं तुम्हाला गुढीपाडव्यासाठी सगळ्या गोष्टी मिळणार आहेत। सोबत आनंदाचा शिधा आणि साडी, त्यामुळे लाडकी बहीण अतिशय खुश झालेली आहे। गुढीपाडवा हा अतिशय आनंदी जाणार आहे कारण लाडक्या बहिणींच्या घरी आता पैसाच पैसा म्हणजे खटाखट पैसे त्यांच्या बँकेत जमा होणार आहेत। आता आपण बघूयात नियमांमध्ये बदल काय झालेले आहेत। बघा, पहिलं कसं होतं, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप झाले, परंतु आता 9 महिने हप्ते वाटप सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये सरकारचं असं म्हणणं आहे की आता या 9 महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींची आर्थिक स्थिती ही चांगली झाली। म्हणजे काय तर त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते आता 2.5 लाखांपेक्षा वरती गेलेलं आहे। काही लाडक्या बहिणींनी स्वतः 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी गाडी घेतलेल्या आहेत। काही लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर नोकरी करत आहेत आणि त्या इन्कम टॅक्ससुद्धा भरत आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना आता या योजनेची गरज नाही आणि त्यांना यातून वगळण्यात येणार आहे। आणि यासाठी एप्रिलच्या हप्त्यासाठी जी तरतूद करत आहेत, जवळपास 36,000 कोटी या वर्षासाठी जी आपल्याला तरतूद झालेली आहे, त्यासाठी जी एप्रिलची तरतूद आहे ती सुद्धा पूर्वतयारी झालेली आहे। अर्ज पडताळणी ज्या लाडक्या बहिणींची होईल आणि त्यांचं यादीत जर नाव आलं, कधी अर्ज पडताळणीमध्ये जर तुम्ही पास झाले तर, आता पास कोण होणार आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे किंवा ज्यांचा उत्पन्न दाखला 2.5 लाखापर्यंतचा आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी नाही, ज्या कुठेही नोकरीला नाहीत किंवा ते कुठलाही इन्कम टॅक्स घरातला कुठलाही व्यक्ती हा भरत नाही आणि ज्या लाडक्या बहिणी या सगळ्या पात्र होतील त्यांना पैसे 2100 रुपये मिळतील। आणि तुम्ही म्हणाल मग आता आम्ही इतर योजनांचा लाभ घेतो आहे, तर बघा, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 600 रुपये मिळतील, कारण तिकडे तुम्हाला 1500 मिळतात। आणि जर तुम्ही नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 1100 रुपये मिळतील, कारण तुम्ही ऑलरेडी तिकडं 1000 रुपये घेता। अशा प्रकारचं हे असणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी कागदपत्र म्हणजेच काय, उत्पन्नाचा दाखला, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, रेशन कार्डची KYC झालेली नसेल आणि हे सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्याकडे नसतील त्या यातून बाद केल्या जातील, लगेच बाद केल्या जातील, हे लक्षात घ्या। जर बाद व्हायचं नसेल, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, रेशन कार्डची KYC करून ठेवा, आधार कार्ड अपडेट करून ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत। आता गॅस सिलेंडर संदर्भात तेच आहे, जे महिलेच्या नावावर कनेक्शन आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत। गॅस कनेक्शनची सुद्धा KYC तुम्हाला करावी लागणार आहे। असं एकंदरीत हे सगळं खूप महत्त्वाचं आहे। आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बँकेत पैसे येतील हे आपण पाहूयात,
परंतु त्याच्यासमोर तुम्ही सगळं मी गोष्टी सांगितल्या ते तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. आता बघा, स्वतः इथं मंत्रिमंडळामध्ये जी काय बैठकी झालेल्या आहेत, काय निर्णय झालेले आहेत, ते सगळे निर्णय आपण आता स्वतः आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय आहेत नेमकं, कोणत्या लाडक्या बहिणींनी त्यांनी अपात्र केलेलं आहे किंवा काय अजून बदल झालेला आहेत का, हे सगळं आपण डिटेल माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. आता बघा, जिल्ह्यात तर कुठलं तर सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते सुरू करायचं काम चालू आहे. 10 ते 15 बँकेमध्ये आज हे वाटप सुरू झालेलं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता ज्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत यांना मात्र या यादीतून बाहेर काढलं आणि आता तिथून पुढे त्यांना एकही हप्ता हा जमा होणार नाही. त्यामुळं आता लक्षात घ्या, व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या आहेत त्या. तो 2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात. काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये.